नमस्कार मंडळी, वर्ष आणि शौनक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। हा एक कंटिन्युएशन व्लॉग आहे। आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही आमची भटकंती बघितली असेलच। तर भटकंती करून आम्ही खूप दमलो होतो आणि वेळ झाली होती ती आता दुपारच्या जेवणाची। त्यासाठी आम्ही आलो माळगुंडे या गावामध्ये। मेहेंदळेज स्वाद डायनिंग म्हणून आहे, जिकडे थाळी मिळते आपली प्युअर व्हेज थाळी। सो ती आम्ही घेतली आणि खरं सांगते एकदम तृप्त झालो खाऊन। म्हणजे वांग बटाटा भाजी होती, मटकीची उसळ होती, पोळी, वरण, भात, ताक आणि कोशिंबीर, हे लोणचं हे इन्क्लुडेड होतं त्याच्यामध्ये। आणि वेगळं तुम्ही स्वीट घेऊ शकत होतात, ज्याच्यामध्ये मी घेतला उकडीचा मोदक, शौनकने घेतला आमरस। दोनदा घेतला। मी एक उकडीचा मोदक एक आमरस असं पण घेतलं, पण अप्रतिम जेवण होतं, सुंदर जेवण मस्तच। त्यामुळे जर तुम्ही या भागात येणार असाल तर मेहेंदळेज स्वाद डायनिंग शुद्ध शाकाहारी आणि थाळी सिस्टम आहे, जेवू शकता। तर मग चला आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला। पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही आलो प्राचीन कोकण बघायला। मित्रांनो, ही टूर कंप्लीट 1 तासाची आहे, पण आम्ही अगदी थोडक्यात आणि मोजकेच क्लिप्स तुमच्यासाठी या व्हिडिओ थ्रू घेऊन आलेलो आहोत। प्रॉपर गाईड आहेत ज्यात आपल्याला पूर्णपणे कोकण आणि प्राचीन कोकणाच्या विषयी माहिती देणार आहेत। आता त्यांचं ऐकूया आपण। नमस्कार, मी सेजय प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे। या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन काम करत आहोत। आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्यांना देवराई असे म्हणत। त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाई। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्रबाग तयार केली आहे। प्रत्येकाच्या जन्मनक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीकही मानली आहे। याला पिंपळ पार असे म्हणतात, कारण हा जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात। हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला। जेव्हा हा पार बांधण्यात आला तेव्हा हे पिंपळाचे रोप सुद्धा लावण्यात आले, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे। हा शिलालेख आहे। या शिलालेखावर लिहिली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्राथमिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले। या कवितेमध्ये कवींनी कोकणच्या निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे। गुहा आहे, गुहा हे काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। आपण इथून पाहणार आहोत 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या। गुहेतून येताना खाली वाकून या। हे कोकमाचे झाड आहे। याला जी फळे येतात त्याच्यापासून कोकम सरबत, कोकम आगर तयार केले जाते। तसेच त्यांच्या बियांपासून तेल पाडले जाते। त्या तेलाचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो। हे आहेत भगवान परशुराम। आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली, म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात। लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो। जांभा दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात। ही पाखाडी 400 वर्षापूर्वीची जुनी आहे। तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती, पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली। जंतुनाशक असतात। शेतकरी त्यांचा वापर धान्य साठवण्यासाठी करतो, तसेच त्यांचा वापर गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये केला जातो। म्हणजे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात। आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो, पण जेव्हा आमच्याकडे शिमगा सण असतो
तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देवाचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकामेकाच्या घरी येणं जाणं होत असतं. तुला ठाव आहे रे महाराजा. महाराजा हलवा किती जुनं कोकण बघी आलेलाय. कसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन जुमला झाडा. प्राचीन कोकण बघायला आलेल्या सगळ्या लोकांसाठी त्यांनी इथे देवासमोर गाऱ्हाणंसुद्धा घातलं. इथून पुढे आम्ही निघालो आणि आमच्या उजव्या बाजूस आम्हाला दिसली ती होती कडकलक्ष्मी. आपल्या लहानपणी आपण सगळ्यांनीच ही कडकलक्ष्मी आपल्या गावातून शहरातून तर पाहिली होतीच, पण आजकालच्या मुलांना त्याच्याविषयी काही माहितीच नाही. तर ती माहिती त्यांनी इकडे दिली. हे खोतांचे घर आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय पहिला मान खोतांचा असे. खोत गावचे प्रमुख असत. प्राचीन कोकणची भटकंती करताना इथे तुम्हाला अनेक देखावे बघायला मिळतात. काही देखावे तर अगदी हुबेहूब त्या गावातील घरांसारखे उभारलेले आहे. त्यातील माझं पसंदीदार जे होतं ते म्हणजे खोतांचं घर. तर या ठिकाणी तुम्हाला गावातील 12 बलुतेदार यांचेसुद्धा देखावे दिसतात. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी गावातील बायका त्यांच्या स्वयंपाकघरात कसे काम करायचे, तिथे असलेली भांडी, ते वापरणारे साहित्य, हे सगळं तिकडे व्यवस्थित तुमच्यासाठी देखाव्यात ते सजवून ठेवलेलं आहे. तर आमचं कोकण संस्कृतीचं भटकंती चालू आहे आणि त्या भटकंती करता करता मी आलेलो आहे या मचाणवर. एक छोटंसं युनिट त्यांनी ते उभं केलं आहे मचाणचा, बट तिथे वरती यायचा जो मार्ग आहे तो एकदम स्टीप आहे आणि ॲट अ टाईम त्यांनी सांगितलं 3च लोकांनी जायचं आहे. हे बघा या साईडने असं खालती जायचं आहे आणि वन वे आहे, त्यामुळे आता मी उतरतो म्हणजे बाकीची लोक आता वरती येतील. तर प्राचीन कोकण नमन मंडळ हे देखील आपल्याला इथे दिसतं. आणि इथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी हे असे मास्क ठेवलेले आहेत, ते तुम्ही घालून फोटो काढू शकतात. उंच आहे हा घेतला ना मगाशी. सो अशा प्रकारे आपली प्राचीन कोकणची भटकंती इथे संपलेली आहे. आता इकडे आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी आपण बघितलं ते शंख प्रदर्शन, पण तिकडे शूटिंगला परवानगी नव्हती, त्यामुळे आम्ही आतनं तुम्हाला दाखवू शकलो नाही. पण अतिशय दुर्मिळ आणि प्राचीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे शंख तिकडे आम्हाला वाजणारे न वाजणारे शिंपले सगळे बघायला मिळाले. आणि प्राचीन कोकणबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी खरंच सुंदर माहिती दिलेली आहे. 12 बलुतेदार क्रिएट केलेले आहेत आणि सगळी जे जुन्या कोकणातले त्यांच्या परंपरा होत्या त्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. सो हा 1 तास आमचा छान मजेत गेलेला आहे. तर प्राचीन कोकणची भटकंती करून झाली आणि आता वेळ होती ती गणपतीपुळेला जायची. इथून अवघ्या 15 ते 20 मिनिटात आम्ही गणपतीपुळेला पोचलो. तर हे आहे मित्रांनो ते प्रसिद्ध गणपतीपुळेचं मंदिर आणि हा सगळा त्याचा आसपासचा परिसर आहे. मी साधारणपणे 1995 किंवा 96ला इकडे आलो होतो. वर्षाचा तर पहिलंच वेळ आहे इकडे यायची आणि अथरोसुद्धा ऑब्व्हियसली फर्स्ट टाईमच आलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही अगदी पूजा वगैरे केलेली जी माझ्या आठवणीतली आहे. अगदी गाभाऱ्यात जाऊन आम्ही पूजा केली. तेव्हा गणपती मंदिरला गर्दी नसायची पूर्वी, म्हणजे जेव्हा काय अगदी सण उत्सव असेल तेव्हाच गर्दी असायची. इतर वेळेला
मंदिर तसं रिकामं असायचं. आणि आजकाल तर ज्या पद्धतीने पब्लिक इकडे दर्शनासाठी येते, इथे पण खूप गर्दी असते, पण व्यवस्थित पद्धतीने इकडची सिक्युरिटी, इकडची मॅनेजमेंट त्यांना हँडल करतात. कुठेही धक्काबुक्की होत नाही. ते लगेच निघायला सांगतात दर्शन घेऊन, कारण काय मागे पण अनेक लोक उभी असतात लाईनीमध्ये वाट बघत, त्यांची कधी वेळ दर्शनासाठी वगैरे येईल. छान आहे, मस्त आहे. आता आपण इकडनं जाणार आहोत. याच्या बॅक साईडलाच आहे गणपतीपुळेचा प्रसिद्ध बीच. तर बाप्पांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही इकडे आलेलो आहोत. तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्टॉल्स दिसतील, जिकडे तुम्ही पाहिजे तर बीचवेअर घेऊ शकतात, टोप्या वगैरे घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर इकडे खाण्यापिण्यासाठी पण चांगले स्टॉल्स आहेत, भरपूर आहेत, व्हरायटी आहे. म्हणजे तुम्हाला अगदी लिंबू सरबत प्यायचं असेल, बर्फाचा गोळा खायचा असेल, किंवा इथून अगदी मिसळ पण खायची असेल, शेवपुरी, भेळपुरी, जे पाहिजे ते सगळं इकडे तुम्हाला मिळेल. आणि बरोबर इथं बॅक साईडलाच बीच आहे गणपतीपुळेचा. आणि आज फुल गर्दी आहे. ॲज युजल वर्षाने तिचा हट्ट पूर्ण केलेला आहे. वर्षाने काय घेतोयस? वडापाव घेतोयस. छान गरमागरम वडापाव इथे मागे तळणं सुरू आहे. थँक्यू. वर्षाने घेतला आहे ऑल मिक्स एक्सेप्ट कालाखट्टा, एक्सक्लुडिंग कालाखट्टावाला गोळा. अथर्वाचा गरमागरम वडापाव आलेला, एकदम तळून बिळून मस्त, असा घमघमाट येतो एकदम. घेतलेलं आहे ते कोकम सोडा, मस्त आहे. इतक्या वेळात तिथे मंदिराच्या इथे लाईन उभं राहून दुपारभर भटकंती करून असा थंड कोकम सोडा जेव्हा मिळतो ना, मजा येते. खूप छान, खूप छान. चिअर्स. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ॲक्टिव्हिटीज करायला यांच्याकडे त्या काय म्हणतात ना, पॉवर बाईक्स काय म्हणतात तुम्ही याला, त्या आहेत, भरपूर आहेत. आणि आज मंगळवार आहे, त्यामुळे बाप्पाच्या दर्शनाबरोबरच इकडे अथांग समुद्रात मजा लुटायला आलेले अनेक पब्लिक आहे. आणि जसं मे महिन्यात संपतो आहे आणि शाळा सुरू होणार आहेत, तर इथे बच्चे कंपनी पण फुल जोशमध्ये आहेत. इकडे बऱ्याच ठिकाणी त्यांचे सुरक्षा जे गरमी आहे, ज्याला आपण काय म्हणतो की गार्ड्स आपण ज्यांना म्हणतो, ते लाईफ गार्ड्स इकडे आहेत, सतर्क आहेत. परत बीच साईड या साईडलाही स्टॉल्स आहेत, जसे इकडे आहेत तसे स्टॉल्स त्या साईडलाही आहेत. म्हणजे इथे खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. आणि तुम्ही बघू शकता थोडेसे काळे ढग आहेत. काल पूर्ण ढगाळ होतं, त्यामुळे आज क्लायमेट खूपच छान आहे. तर चला, आता टाईम झालेला आहे पुन्हा एकदा या गणपतीपुळेला गुड बाय करायचा. बाय बाय वर्षा, गुड बाय. आता कुठे जायचं आहे? आता घरी अथर्व जाऊन आला ना बीचवर? पाय ओले झाले माझे. पाय ओले झाले. चलो लेट्स मूव्ह. दिवसभराची भटकंती करून आम्ही इतके दमलो होतो की आम्ही आरेवारे बीच स्किप करायचं ठरवलं. इतकं जवळ येऊन आम्ही यावेळेला या बीचवर जाऊ नाही शकलो, याची मनाला खंत लागून राहिली. सो फायनली डे 2 आमचा फिरून संपलेला आहे आणि आम्ही आमच्या होमस्टेला परत आलेलो आहोत. छान होता आमचा डे 2. थोडीशी गडबड झाली शूटिंग करताना, त्यामुळे बघा आवडला तर ठीक आहे, कारण काय बऱ्याच ठिकाणी गर्दी होती. आणि गाडी त्या गर्दीच्या ठिकाणी जेव्हा पार्किंग शोधायची वेळ होती, आम्ही फटाफट तिकडनं गाडीतून उतरून आम्ही त्या स्पॉटला पोहोचत होतो. अनफॉर्च्युनेटली लेट झाल्यामुळे आम्हाला आरेवारे बीच नाही करता आला तो. आणि पण आरेवारे बीचला नक्की व्हिजिट करा. आणि गंमत म्हणजे आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये आहोत तिथून तुम्ही 15 मिनटं नुसते बीचच्या साईडनी चालत गेलात की आरेवारे बीचला पोहोचतात. म्हणजे तो बीच आणि हा काळबादेवीचा जिथे आमचे रिसॉर्ट आहे तो बीच हे कनेक्टेड आहेत. तर हा ब्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन्सना ऑन ठेवा आणि असेच आमचे ब्लॉग बघत राहा. आत्ताचा डे 2 झालेला आहे, अजून जर्नी खूप लांबची संपवायची आम्हाला.